नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहत असतो की सकी आणि कान्हा आता इथे त्या लोकेशनवर जाण्यासाठी निघालेले असतात. ते आता इथे लोकेशन पाहतच रस्त्याने जात असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला गौतम देवापुढे हात जोडून उभा असतो. तो म्हणत असतो की देवा, खूप दिवस झालं अंधार दाटून, एकदा काय तर तो सूक्ष्मक्ष लाव, सखीला तिच्या आईपर्यंत पोहोचव, होणं जाऊन दे एकदा त्या सरकारचा अंत, अशी देवाला खरं तर गौतम इकडे प्रार्थना करत होता. इकडे दुसऱ्या बाजूला आता खरं तर कान्हा आणि सखी त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. आता सखी तिथे म्हणत असते की हे बघ कान्हा, इथे बघ आहे ते लोकेशन, मनस्विनी विला. हे बघून खरं तर आता दोघे इथे खाली उतरलेले असतात. तिथे समोर गेट असतं. आता गेट उघडून खरं ते आतमध्ये इथे जातात. आता इकडे दुसऱ्या बाजूला असं दाखवत असतात की आता त्या सेटरच्या मागे जिथं कान्हा आणि सखी आलेले आहेत, तिथं सेटरच्या मागं खरं तेजस्विनी आता देखील तिथंच आहे. ती हातात घड्याळ घेऊन म्हणत असते, मनस्विनी, ही तू घड्याळ तोडलीस, पण मात्र या घड्याळीने खरं कुणाची वेळ नाही बदलत. ज्या दिवशी माझ्याकडं सखी पोहोचेल तेव्हा मात्र माझी वेळ नक्कीच बदलेल. माझी तर चांगली वेळ येईल, मात्र तुझी वेळ नक्कीच वाईट येईल, असं ती आता तेजस्विनी त्या घड्याळीकडे बघून म्हणत असते. आता इकडे सेटरच्याच बाहेर खरं तर इथे कान्हा आणि सखी उभा असतात. आता सखी इथे म्हणत असते की कान्हा, हेच ते लोकेशन आहे, हेच ते सेटर आहे. तेव्हा कान्हा इथे म्हणत असतो, खरंच हेच आहे का, एकदा बघून घे. तेव्हा मात्र इथे सखी मोबाईलमधला तो फोटो कान्हाला दाखवते. कान्हा जेव्हा बघतो तेव्हा म्हणतो, हो, हे तर तेच आहे, असं म्हणून खरं तर कान्हा आता ते सेटर इथे उघडत असतो. उघडल्याबरोबर खरं तर सगळी धूळ आता खरं तर त्यांच्या चेहऱ्यावर, तोंडावर, नाकात जात असते. त्यामुळे त्यांना खरं समोरचं इथे स्पष्ट दिसत नसतं. आता थोड्या वेळात खरं ती धूळ शांत होती तेव्हा मात्र त्यांना समोरचं दृश्य दिसलेलं असतं. पण ते दृश्य पाहून खरं ते दोघंही आश्चर्यचकित झालेले असतात. ते एकमेकांच्या चेहऱ्याकडे इथे पाहत असतात, पण आपल्याला इथे लगेच दाखवलेलं नाही, त्यामुळे आपल्याला जरा वाट पाहावीच लागेल. आता इकडे दुसऱ्या बाजूला कामत हाऊसमध्ये खरं इथे दरवाजावर बेल वाजलेली असते. आता इथे गौतम आलेला असतो. आता गौतम खरं तर त्यांच्या नोकरांना आवाज देत असतो, मात्र तिथे कुणीही येत नाही, त्यामुळे त्यालाच इथे दरवाजा उघडायला लागला असतो. दरवाजा उघडल्या समोर ते दोन व्यक्ती असतात. आता त्यांनी मास्क वगैरे तोंडाला लावलेला असतो. आता गौतम विचारतो, तुम्ही कोण आहात, कशासाठी आला आहात? तेव्हा ते दोन व्यक्ती म्हणतात, आम्हाला मीनाक्षी कामतने पाठवलेलं आहे. आता खरं तर गौतम इथे मीनाक्षीला आवाजच देत असतो. तितक्यात मात्र ह्यांना अजिबातच इथे थांबवत नसतं. ते डायरेक्ट आतमध्ये आलेले असतात, कारण की हे सरकारने पाठवलेले गुंडेच असतात. आता गौतम इथे आवाजच देत असतो, मात्र यातला एक जणाने त्याच्या नाकातोंडात इथं धूर केलेला असतो, त्यामुळे गौतमला इथे काही दिसत नाही. ते दोघे देखील आता गौतमला खाली पाडतात आणि जे दनादन इथे गौतमला आत्ती मारलं जातं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सखी आणि कान्हा खरं आतमध्ये आलेले असतात. आतमध्ये आल्याबरोबर आता इथे खरं तर तिची आई जी असते तिला इथे काही सेकंदापूर्वीच इथून हलवलेलं असतं. त्यामुळे इथे खरं तिचा बेड वगैरे सर्वच गोष्टी असतात, फक्त तिला इथून हलवल्या गेलेलं असतं. आता इथे कान्हा म्हणतो, बघ इथे तर कुणीच नाही. तेव्हा इथे सखीचं लक्ष जातं त्या तुटलेल्या घड्याळीकडे. आता ती लगेच म्हणते, बघ कान्हा, इथे मी म्हटलं होतं तुला कुणीतरी आहे. आता कान्हा देखील ती घड्याळ पाहत असतो. आता ते शोधाशोध करण्यासाठी इकडे तिकडे बघ पाहता तितक्यातच एक अनोळखी माणूस तिथं आलेला असतो. तो जरा खरं ह्यांना रागातच बोलत असतो की तुम्ही दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीत असं कसं शिरता. आता इथे कान्हाला काहीतरी बहाणा करायचा असतो, म्हणून कान्हा इथे म्हणत असतो की सखी, आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत, आपल्याला दुसऱ्या बाजूला जायचं होतं. आता तो आणखी रागात बोलतो की इथून आत्ताच्या आत्ता ताबडतोब निघून जा. तेव्हा मात्र सखी आणि कान्हा त्या माणसाला सॉरी म्हणतात आणि तिथून बाहेर येतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला गौतमला ते दोन जे व्यक्ती असतात, गुंडेच म्हणायला लागतील ह्यांना, ते गुंडे असतात, ते खरं गौतमला इथे खूप मारत असतात. पायाने खूप जोरात त्याच्या अंगावर लाता मारत असतात, त्यामुळे इथे गौतमची फार हाल झालेली असते. आता ते धूर जरा जरा कमी होताच इथे एंट्री होते, ती म्हणजे या सरकारची. गौतम खरं इथे तडफडत असतो, त्याला इथे फार त्रास होत असतो, मात्र सरकारला याच्याशी काही घेणं देणं नसतं. ती म्हणत असते की तुला काय वाटतं, तू खूप हुशार आहेस का, असं म्हणून खरं तर इथे फ्लॅशबॅक दाखवलेला असतो. आता इथे दाखवलं जातं की सखीच्या रूमच्या बाहेर खरं गौतम उभा असतो आणि तो म्हणत असतो की सखी, या ठिकाणी तू जा, तुझी आई तुझी वाट पाहत आहे. हे सर्व काही इथे मनस्विनी म्हणजे सरकारने ऐकलेलं असतं. आता सखीच्या रूममध्ये कुणीही नसताना तेव्हा इथे मनस्विनी म्हणजे सरकार सखीच्या रूममध्ये गेलेली असते. तिला एक दुसरा आणखी पुरावा सापडला असतो, तो म्हणजे मनस्विनी विलाचा तो. आता तो फोटो मिळाल्याबरोबर आता खरं तर सरकारला सर्व काही इथे
कळलेलं असतं. ती आता स्वतःच्या रूममध्ये जाते आणि त्या टॅपमध्ये सगळी काही रेकॉर्डिंग त्या मनस्विनी विलाच्या बाहेरची ती इथे पाहत असते. त्यामुळे तिला काही ते सर्व काही दिसलेलं असतं की गौतम तिथे आलेला आहे, गौतमने तिथला व्हिडिओ बनवलेला आहे, हे सर्व काही गोष्टी तिच्यासमोर आलेल्या असतात. खरं तर सरकारला हे सर्व काही पहिलंच माहीत होतं असं इथे दाखवलं गेलं आहे. आता इथे ती त्या गुंडांना फोन करते आणि म्हणत असते की त्या बाईला म्हणजे तेजस्विनीला तिथनं हलवा. त्यामुळेच आता गुंडांनी खरं सखी आणि कान्हा जायच्या आधी तिथून हलवलेलं असतं. आता इथे सरकारला सर्व काही आठवलेलं असतं. ती खरं तर अक्षरशः इथे त्या गौतमच्या हातावर स्वतःचा पाय, सँडलचा पाय रगडत असते आणि म्हणत असते की हा तर ट्रेलर होता आणि मला नाही वाटत तुला पूर्ण फिल्म बघायची इथे हिम्मत असेल म्हणून. परत जर असा आगाऊपणा केलास ना तर या धुरात तुझी कुल्फी कुठे गायब होईल तुला हे कळणार देखील नाही. कळलं का तुला, असं पाय रगडतच ती बोलत असते. मात्र गौतमला इथे फार त्रास होत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला सखी आणि कान्हा खरं बाहेर आलेले असतात. कान्हा म्हणतो असतो सखीला कोणीतरी आपल्यासोबत प्रँक केला आहे. आता यांचं इथे बोलणं सुरू असतं तितक्यात एक माणूस येतो असतो आणि कान्हाला खरं धक्का मारून जातो. तेव्हा कान्हा म्हणतो काय माणसंच ना नीट चालतच नाहीत. आता खरं तर त्याचं धक्क्याने ते बटन तुटलेलं असतं शर्टचं. आता इथे सखी म्हणतात असू दे कान्हा, ठीक आहे ना. तेव्हा कान्हा तिच्यासमोर येतो, म्हणतो काय ठीक आहे, माझं बटन तुटलं आहे आणि कुठं शोधायचं आता मी ते. आता सखी ते म्हणत असते की दरवेळी हरवलेल्या गोष्टी शोधायलाच हव्यात का. कधी कधी नवीन गोष्टीसाठी जागा रिकामी करावी, नवीन गोष्टीसाठी जागा रिकामी व्हावी म्हणूनच जुन्या गोष्टी हरवत असतात असे माझे बाबा म्हणायचे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.